देश असो विदेश असो, सगळीकडे निष्काळजीपणे वाहन चालवण्याची प्रथा आहे असंच मला वाटतं. मग तुमच्या ताब्यात 2 चाकी 4 चाकी कुठलीही गाडी असू द्या, गाडी चालवताना लक्ष समोर असणं गरजेचं आहे. पण कित्येक ठिकाणी छोटा निष्काळजीपणा ठरतो. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विचार करा, बाईकवाल्याचं लक्ष आहे, हेल्मेट सुद्धा घातले, पण काय करणार? जिथे आपल्या इथं ओव्हरलोडिंग होतं, छोट्या छोट्या गाडीमध्ये असं भलं मोठं सामान भरलं जातं, अँगल भरले जातात, अँगल पुढे काढले जातात लोखंडाचे, ब्रेक मारले की पुढे अँगल येतो. आता इथे तसं झालं नाही, कारण गाडीच्या बॉडीच्या बाहेर तुम्ही सामान जे लोड करता ते ज्यावेळेला गाडी चालवताना तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. चालवणाऱ्याचं तर लक्ष असणं गरजेचंच आहे. जो कुठल्याही ठिकाणाहून तुम्ही वाहन चालवता, समोर लक्ष असणं गरजेचं आहे. पण अपघात कधीही कुठेही केव्हाही कसाही होतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ज्या त्या टेम्पोतनं ते सामान बाहेर आलं होतं, विचार करा, ते टर्न मारताना त्याचं सामान ह्या साईडला आलं, बाईकवाल्याला ते दिसलं नाही. अनपेक्षितपणे ती घटना घडली अक्षरशः. विचार करा, का तर ज्यावेळेला गाडीनं टर्न केलं ना, त्याचं बाहेरचं जे सामान आहे ना, ते असं बाहेर आलं आणि बाईकवाला स्पीडमध्ये होता, त्याला ते दिसलंच नाही. अक्षरशः तो अपघात झाला. पण तिकडे हेल्मेट घालण्याची प्रथा असल्यामुळं इजा तर झाली असणार, कारण गाडी वेगात होती, डोक्यावर पडला असेल. पण हेल्मेट घातल्यामुळे नक्कीच तो थोडीफार गंभीर दुखापत झाली असेल. व्हिडिओ कुठला का असेना, पण त्याच्यातून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे 2 चाकी वाहन चालवताना कायम हेल्मेटचा वापर करा. वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष न करता सुरक्षित वाहन चालवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला.